सांसद वर्षा गायकवाड़ ने चेंबूर वसलाताई नाइक नगर हनुमान गली का उद्घाटन किया। मुंबई से CNN न्यूज चैनल के कार्यकारी संपादक वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। मुंबई कांग्रेस कमेटी के अध्यक्ष और सांसद वर्षा गायकवाड़ के फंड और जिला कार्याध्यक्ष सुभाष भालेराव के अथक प्रयत्न से चेंबूर वसलाताई नाइक में हनुमान गली से 4 स्टार बेकरी तक रास्ते का निर्माण कार्य पूरा हो गया। स्थानिक नागरिकों ने वर्षा एकनाथ गायकवाड़ को शॉल, श्रीफल, पुष्पगुच्छ देकर गली के निर्माण कार्य के लिए उनका दिल से आभार व्यक्त किया। वर्षा एकनाथ गायकवाड़ ने स्थानिक लोगों से बात करते हुए कहा कि आप लोग मुझे चुनकर संसद में भेजे हैं। आपकी सेवा करना हमारा कर्तव्य बनता है। आपको जब भी कोई काम पड़े तो मुझे तुरंत मिलकर सूचित करें। मैं आपकी सेवा में हमेशा हाजिर रहूंगी, क्योंकि मैं आप सबके करीबी रहती हूँ। इस अवसर पर जिला कार्याध्यक्ष सुभाष भालेराव, पूर्व ब्लॉक अध्यक्ष बाला साहेब कांबले, समाज सेवक दिलीप कस्बे, विजय पवार के अलावा कांग्रेस के कई नेता और अनेकों कार्यकर्ता उपस्थित थे। जसं आपल्याला माहिती असेल की वसलाताई नगरमध्ये हनुमान सेवा मंडळाच्या वतीने आम्हाला निवेदन देण्यात आलं होतं की हा रस्ता खूप खराब आहे आणि इलेक्शनमध्ये आम्ही आलो असताना आम्ही बघितलं इकडल्या लोकांची एकच समस्या होती, म्हणजे साधारणतः 15 ते 20 वर्ष झालं हा रस्ता बनलेला नव्हता। इथे चालणं लोकांना मुश्किल झालं होतं। वर्षाताई गायकवाड सन्माननीय खासदार यांच्या या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या रस्त्याचं काम चालू केलं। आज जवळ तुम्ही बघत असाल की 60% रस्ता कंप्लीट झालेला आहे। आताही काम चालू आहे आणि हे काम सकाळपर्यंत चालणार आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये वसलाताईचा हा पूर्ण रस्ता हनुमान सेवा मंडळाची जी गल्ली याला बोलले जाते, साधारणतः 2 किलोमीटरचा रस्ता हा पूर्ण होईल आणि त्यामधून लोकांना आनंद मिळेल, कारण की हा जो रस्ता आहे हा साधारणतः 20-22 वर्षापासून, साधारणतः 20 वर्ष झाले आम्हाला इथल्या नागरिकांनी सांगितलं, इथे कोणीही बघितलं नव्हतं। पण ज्यावेळी प्रचाराला वर्षाताई गायकवाड आल्या त्यांनी बघितलं की हा रस्त्याची जी दुर्दशा आहे, त्यावेळी लोकांचं एकमेव मत होतं की हा रस्ता बनवून देणं। आणि जसे त्यांचा फंड चालू झाला, पहिलं भूमिपूजन कुर्ल्यामध्ये या विभागात केलं आणि आज हा रस्ता पूर्णत्वास येत आहे। मला वाटतं आठवड्याभरामध्ये हा कंप्लीट होऊन जाईल आणि लोकांना हा वापरासाठी मिळेल। नाही, तुम्ही बघितलं ना, नागरिकांना म्हणजे चालता येत नव्हतं, ही परिस्थिती होती। प्रत्येक ठिकाणी खड्डे वगैरे, जे रस्त्याची दुरावस्था होती, एवढा भयावह रस्ता मी बघितला नाही। स्थानिक प्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक यांचं काम आहे की रस्ता आणि जे आतले रस्ते आणि गल्ल्या आहेत हे करण्याचं काम स्थानिक कॉर्पोरेटरचं असतं। पण माझ्या निदर्शनास असं आलं की आम्ही प्रचारामध्ये असताना जेव्हा आम्ही इथे प्रत्येक गल्ली आणि फिरलो की इथे नगरसेवकांनी यांनी कुठलंही काम केलेलं इथं 10-15 वर्षात दिसून येत नव्हतं। म्हणून इथे रस्त्याचं काम आपण खासदार फंडातून हातात घेतलं आणि हा रस्ता आता लोकांच्या वापरासाठी चालू होईल। श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने श्रीमती खासदार वर्षाताई गायकवाड यांना आम्ही निवेदन केलं होतं। या निवेदनाच्या माध्यमातून श्रीमती खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या विकास निधीतून कुर्ला विधानसभेत वसलाताई नगरचं हे प्रथमच काम होतं आहे। या संदर्भात आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषजी भालेराव यांना संबंधित विषयावर पत्र दिलं होतं। त्यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सन्माननीय खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या विकास निधीतून होत आहे। हनुमान सेवा मंडळाच्या वतीने व सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीने आम्ही दोघांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। CNN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CNN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।